तर नमस्कार मंडळी. सध्या तरी आपल्या मराठी इंडस्ट्रीमध्ये ना डॉमिनंट असा एक कॅरेक्टर कोणच नाही आहे, जो की बॉलिवूडला टक्कर देऊ शकेल. म्हणजे कसं, बॉलिवूडमध्ये काही चेहरे असे आहेत, की ज्यांच्या वाचून बॉलिवूड थोडंसं कुठेतरी फिकं पडतं. काहीतरी स्टार्स असे आहेत, की ज्यांच्या फक्त नावाने सिनेमे विकले जातात. पण कुठेतरी आजही मराठी इंडस्ट्रीमध्ये फक्त नावाने सिनेमा विकणारा कोण समोर आलाच नाही. पण मंडळी थांबा, भविष्यात आपल्याला एक असं नाव मिळणार आहे की ज्याच्या फक्त नावाने मराठी इंडस्ट्रीमध्ये सिनेमे विकले जाणार. हो, आणि ते म्हणजे आपले प्रवीण तरडे साहेब. होय, प्रवीण तरडे साहेब. का? तर थांबा, सांगतो तुम्हाला. तुमची फक्त मला 2 मिनिटे द्या, मी सगळं काही तुम्हाला सविस्तर सांगतो. देऊळ बंद, मुळशी पॅटर, धर्मवीर, सरसेनापती हंबीरराव, देऊळ बंद 2 असे अनेक हिट पिक्चर दिलेत आपल्या तरडे साहेबांनी. प्रवीण तरडे साहेब हे फक्त ॲक्टर नाहीत, डायरेक्टर, रायटर, फिल्म मेकर म्हणून असा एक आपला त्यांनी वेगळाच नवीन ब्रँड तयार केलाय. आणि त्यांच्या प्रवासातील सगळ्यात मोठा टप्पा म्हणजे देऊळ बंद. 2015 मध्ये आलेल्या या मूवीमधून रायटर अँड डायरेक्टर म्हणून एक वेगळं आणि मोठं पाऊल मराठी इंडस्ट्रीमध्ये त्याने टाकलं. पण खरी गोष्ट असून बाकी 2018. हो, 2018 मध्ये आलेला आपला सगळ्यात लाडका सिनेमा मुळशी पॅटर हा प्रवीण तरडे साहेबांच्या करिअरचा टर्निंग पॉइंट ठरला गेला. स्टोरी, स्क्रीन प्ले, डायलॉग, डायरेक्शन आणि ऍक्टिंग एकाच सिनेमात इतक्या वेगवेगळ्या जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या आणि त्यानंतर त्यांचा पॅटर्नच बदलला. आणि नंतर 2022 मध्ये आला धर्मवीर, ज्यात त्यांनी ऍक्टिंग नव्हे तर रायटिंग आणि डायरेक्टिंगची धुरा सांभाळली. पण त्याच वर्षी प्रवीण तरडेंनी अजून एक मोठा प्रोजेक्ट दिला, तो म्हणजे सरसेनापती हंबीरराव. आणि त्यात स्वतः प्रवीण तरडे ॲज अ हंबीरराव मोहिते यांच्या भूमिकेत दिसले. धर्मवीर आणि सरसेनापती हंबीरराव हे दोन्ही 2022 मधले त्यांचे मोठे फिल्म मेकिंग माइलस्टोन ठरले. आता गोष्ट येते ती 2026 मध्ये. आपल्या सगळ्यांना माहीतच आहे, 2026 मध्ये त्यांची एक मूवी आली, ती देऊळ बंद 2. तिने आजपर्यंत 100 कोटीपेक्षा जास्त कमाई केली, जो की आजपर्यंतचा त्यांच्या करिअरमधला सगळ्यात मोठा टर्निंग पॉइंट ठरला त्यांचा. म्हणजेच देऊळ बंद पासून सुरुवात, मुळशी पॅटरने ओळख, धर्मवीरने ताकद, सरसेनापती हंबीररावने स्केल, धर्मवीर 2 ने फ्रँचाइज आणि देऊळ बंद 2 ने पुन्हा मोठा कमर्शियल इम्पॅक्ट. कधी सामाजिक विषय, कधी इतिहास, कधी राजकारण आणि कधी आपल्यासारख्या सामान्य माणसाच्या जीवनाशी निगडीत गोष्टी दाखवून त्यांनी आपल्याशी एक वेगळंच नातं तयार केले. आणि म्हणूनच यासारखे जसा बॉलिवूडमध्ये ब्रँड बनला, तसाच प्रवीण तरडेंनीही मराठी सिनेमात स्वतःचा एक ट्रेड पॅटर्न तयार केलाय. म्हणून आज हे प्रश्न तोच राहतोय, यासारख्यासारखा म्हणजे किंग खान सारखा मराठी इंडस्ट्रीमध्ये सुद्धा प्रवीण तरडे किंग खान होतील का? तुमचं मत मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. बाय.